श्री स्वामी समर्थ मित्रांनो, प्राचीन काळापासूनच दिव्यांशी संबंधित अनेक मान्यता प्रचलित आहेत आणि पुराणांमध्येही दिव्यांशी संबंधित महत्त्वाच्या गोष्टी सांगितल्या गेल्या आहेत. दिव्याद्वारे आपल्याला अनेक प्रकारचे संकेत मिळू शकतात. दिव्याची ज्योत तीव्र असणे किंवा दिवा अचानक विझणे, दिव्याचे तेल संपेपर्यंत दिवा जलत राहणे इत्यादी प्रकारच्या घटनांद्वारे आपल्याला अनेक महत्त्वाचे संकेत मिळतात. याचप्रमाणे आपण दिव्याची ज्योत एखाद्या विशिष्ट दिशेत ठेवली तर दिवा अचानक विझतो किंवा एखाद्या दिशेस दिवा लावल्यास तो दिवा दीर्घकाळ जळत राहतो. तर या घटनांमुळेही आपल्याला शुभ अशुभ संकेत मिळत असतात. म्हणजे तुमच्याकडे धन येणार आहे की तुमचा धनाचा खर्च होणार आहे किंवा तुम्हाला काही शुभ किंवा अशुभ बातमी मिळणार आहे. तर मित्रांनो, आज आपण दिव्याशी संबंधित महत्त्वाच्या नियमांबद्दल आणि मिळणाऱ्या शुभ अशुभ संकेतांबद्दल जाणून घेऊया. दिव्याला हिंदू धर्माच्या पुराणांमध्ये आणि शास्त्रांमध्ये खूप महत्त्व दिले गेले आहे. तसेच दिवा लावण्यासंबंधित अनेक महत्त्वाचे नियम देखील सांगितले गेले आहेत. शास्त्रांमध्ये सांगितले गेलेले या दिव्य अंधकारातून प्रकाशाकडे नेतो, दरिद्रता समाप्त करून घरात सुख समृद्धी आणतो. परंतु दिवा लावताना अनेक वेळा लोक शास्त्रांच्या नियमांचे पालन करत नाहीत, ज्यामुळे त्यांना दिवा लावण्याचा कोणताही शुभफल प्राप्त होत नाही. जर तुम्ही योग्य विधीने घरात किंवा मंदिरात दिवा लावला तर तुम्हाला त्याचे खूपच शुभ परिणाम मिळतील. दिवा तुमच्या जीवनातील सर्व प्रकारची नकारात्मकता नष्ट करतो. दिवा तुम्हाला अंधारातून प्रकाशाकडे नेतो. घरात दिवा लावल्याने घरातील नकारात्मक ऊर्जा नष्ट होते आणि घरातील सदस्यांमध्ये शांतता राहते. म्हणजेच दिव्याला कलेशाचा नाश करणारा म्हणून सांगितले गेले आहे. सर्वप्रथम तुम्ही लक्षात ठेवा की तुम्ही घराच्या मंदिरात रोज दिवा लावा. मंदिरात दिवा लावल्याने तुम्हाला अनेक प्रकारचे लाभ दिसून येतील. पुराणांमध्ये सांगितले गेले आहे की मंदिरात संध्याकाळी दिवा लावल्याने दुःख आणि दरिद्रतेचा नाश होतो. शास्त्रांमध्ये संध्याकाळच्या वेळी पूजा करण्याचे महत्त्वही सांगितले आहे. संध्याकाळी दिवा लावल्यानंतर घरातून नकारात्मक शक्त्या दूर होतात. कोणतीही वाईट शक्ती तुमच्या घरात प्रवेश करू शकत नाही. ज्या घरात दिवा लावला जात नाही त्या घरात राहणाऱ्या लोकांना अनेक अडचणींचा सामना करावा लागतो. त्या घराच्या प्रमुख व्यक्तीला खूप मेहनत केल्यावरही यश मिळत नाही. घरात धनाचे आगमन होत नाही आणि खर्चही वाढू लागतो, ज्यामुळे परिवारातील लोक कायमच दुःखी आणि निराश राहतात. या निराशतेचा नाश करण्यासाठी दिवा महत्त्वपूर्ण भूमिका बजावतो. दिवा घराला प्रकाशमय करतो, तसेच तुमच्या मनाच्या अंधारालाही पूर्णपणे नष्ट करतो. तर मित्रांनो, आज आपण घरात दिवा लावण्याशी संबंधित महत्त्वाच्या नियमांबद्दल जाणून घेणार आहोत. तसेच पूजा घरात दिवा कसा लावावा, कोणत्या देवी देवतांच्या मूर्तीसमोर दिवा लावू नये, दिव्याचेही विविध प्रकार असतात, कोणता दिवा कधी आणि कुठे लावावा आणि दिवा लावण्याने मिळणाऱ्या शुभ फळांबद्दल जाणून घेणार आहोत. आजच्या या व्हिडिओमध्ये आम्ही तुम्हाला महत्त्वाची माहिती देणार आहोत, जी तुम्ही सर्वांनी जाणून घेणे खूप गरजेचे आहे. त्यामुळे तुम्ही हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा. सर्वात पहिले मित्रांनो, जर नियमितपणे घरात दिवा लावला जात असेल तर घरात सदैव सकारात्मक ऊर्जा सक्रिय राहते. वास्तुदोष वाढवणारी नकारात्मक ऊर्जा समाप्त होते. दिव्याच्या धुरामध्ये वातावरणात असलेली हानिकारक सूक्ष्म कीटकांपासून नष्ट होतात. जेव्हा दिवा देवी देवतांच्या मूर्तीसमोर लावला जातो तेव्हा दिव्याच्या प्रकाशाचे किरण देवी देवतांच्या मूर्तीवर आदळून घरात चारही दिशांना पसरतात, ज्यामुळे घरातून नकारात्मकतेचा नाश होतो. जेव्हा ही किरणे आपल्या शरीरावर पडतात तेव्हा त्यांच्या माध्यमातून आपल्या अनेक प्रकारचे लाभ मिळतात. या प्रकाशाच्या किरणांद्वारे आपल्याला देवी देवतांचे आशीर्वाद देखील मिळतात. तसेच शरीरात असलेल्या रोगांचेही नाश होतो.
जेव्हा तुम्हाला अस्वस्थ वाटते, मनात नकारात्मक विचार येतात किंवा तुम्ही कोणत्या तरी रोगाने त्रस्त असता, तेव्हा तुम्ही आपल्या पूजा घरात देवी देवता यांच्या मूर्तीसमोर दिवा नक्की लावा. जेव्हा दिव्याच्या प्रकाशाचे किरणे देवी देवता त्यांच्या मूर्तीपासून परावर्तित होऊन तुमच्या शरीरावर पडतात, तेव्हा तुमच्या आतील प्रत्येक निराश आणि नकारात्मकता नष्ट होते. दिवा लावण्यासाठी सर्वोत्तम वेळ कोणता असतो? तर दिवा सकाळी 5 ते 10 वाजेपर्यंत लावला पाहिजे आणि संध्याकाळी 5 ते 7 वाजे या दरम्यान लावणे अत्यंत शुभ असते. संध्याकाळी तुळशीजवळ दिवा लावल्यास घरात नकारात्मक शक्ती प्रवेश करत नाहीत. त्यामुळे दररोज घराबाहेर एक दिवा नक्की लावा. जर तुम्ही तुपाचा दिवा लावला तर आणखीनच शुभ परिणाम मिळतील. तुम्ही देवाच्या समोर दोन्ही प्रकारचे दिवे लावू शकता. तुम्हाला फक्त हे लक्षात ठेवायचे आहे की जर तुम्ही देवाच्या उजव्या हाताच्या बाजूला दिवा लावत असाल तर तुपाचा दिवा लावावा आणि देवाच्या डाव्या हाताच्या बाजूला दिवा लावत असाल तर तेलाचा दिवा लावावा. तथापि तुपाचा दिवा सर्वोत्तम मानला गेला आहे. दिवा लावण्यापूर्वी या गोष्टींचे ध्यान ठेवा की दिवा फुटलेला नको. देवाच्या समोर खंडित दिवा लावू नये, हे अशुभ मानले जाते. तुपाचा दिवा देवाला अर्पण करण्यासाठी लावला जातो, तर तेलाचा दिवा आपल्या मनोकामना पूर्ण करण्यासाठी लावला जातो. या गोष्टींचे विशेष ध्यान ठेवा की पूजेदरम्यान दिवा विझू नये. असे झाल्यास पूजेचे फळ पूर्ण मिळत नाही. तुपाच्या दिव्यासाठी पांढऱ्या रुईची वात वापरली जावी, तर तेलाच्या दिव्यासाठी लाल धाग्यांची वात श्रेष्ठ मानली गेली आहे. सांगितलेल्या वेळात घराच्या मुख्य प्रवेशद्वारावर एक दिवा रोज लावला पाहिजे. त्यामुळे माता लक्ष्मी प्रसन्न होऊन घरात प्रवेश करते. लक्षात ठेवा की दिवा जमिनीवर न ठेवता तांदळावर किंवा दुसऱ्या कोणत्याही गोष्टीवर ठेवा. शास्त्रांमध्ये सांगितले आहे की अक्षतांवर दिवा लावल्याने ऐश्वर्य आणि धनसंपत्तीमध्ये वाढ होते. पिण्याच्या पाण्याच्या भांड्याजवळ तुपाचा दिवा लावावा, तर त्यामुळे घरात धनाची वाढ होते आणि आरोग्याशी संबंधित समस्या दूर होतात. तसेच लक्षात ठेवा की कधीही एका दिव्यापासून दुसरा दिवा लावू नये. दिवा नेहमी वेगवेगळा लावावा, अगदी पूजा करताना सुद्धा. जर धनाचा खर्च अधिक असेल किंवा घरात पैसा टिकत नसेल तर उत्तर दिशेत एका जलाच्या पात्रात दिवा नक्की लावा. त्यामुळे लक्ष्मी स्थिर राहते आणि धनाचा खर्च नियंत्रित होतो. दिवा लावताना या मंत्राचा जप नक्की करावा. शुभम करोति कल्याणम आरोग्य धनसंपदा शत्रुबुद्धी विनाशाय दीप ज्योती नमस्तुते. या मंत्राचा साधा अर्थ असा आहे की शुभ आणि कल्याण करणारा, आरोग्य आणि धनसंपत्ती देणारा, शत्रुबुद्धीचा नाश करणाऱ्या दिव्याच्या ज्योतीला नमस्कार आहे. शास्त्रांमध्ये मान्यतेनुसार मंत्र जपासह दिवा लावल्यास घरात सुखसमृद्धी राहते आणि सर्व प्रकारचे वास्तुदोष दूर होतात. चला आता विविध दिशांमध्ये दिवा लावल्याने काय लाभ होतो ते जाणून घेऊया. जर तुम्ही दिव्याची ज्योत पूर्व दिशेत ठेवली तर आरोग्यात वाढ होते. त्यामुळे घरातील सदस्यांचे आयुष्य दीर्घ होते आणि घरातून रोगराई दूर होते. वास्तुशास्त्रानुसार पश्चिम दिशेत दिव्याची ज्योत ठेवल्याने मानसिक त्रासातून मुक्तता मिळते. जर परिवारातील सदस्यांना कोणत्याही प्रकारचा ताण किंवा मानसिक वेदना असेल तर पश्चिम दिशेत दररोज एक दिवा नक्की लावावा. उत्तर दिशा धनाची देवता कुबेराची दिशा आहे. या दिशेत दिव्याची ज्योत ठेवल्याने धनाशी संबंधित समस्या समाप्त होऊ लागतात आणि आर्थिक स्थिती मजबूत होते. पण दक्षिण दिशेकडे दिवा ठेवू नये, कारण ही दिशा मृत्यूची दिशा आहे. या दिशेत दिव्याची ज्योत ठेवली जात नाही. जेव्हा कोणाचा मृत्यू होतो त्यावेळेसच या दिशेत दिवा ठेवला जातो. आता दिव्या संबंधित संकेतानुसार जाणून घेऊया. जर पूर्व दिशेत तुम्ही दिव्याची ज्योत ठेवली आणि दिव्याची ज्योत अचानक वाढायला लागली तर हे खूपच शुभ संकेत मानले पाहिजे. तुम्हाला
कोणत्या रोगापासून किंवा दीर्घकाळापासून चालत आलेल्या आजारांपासून सुटका मिळू शकते. पण जर या दिशेत दिवा ठेवला असता तर लगेच विझला तर तुम्हाला आरोग्य संबंधित समस्या भोगावी लागू शकते किंवा कोणत्या कार्यात अपयशाचा सामना करावा लागू शकतो. जर तुम्ही उत्तर दिशेस दिवा लावला असाल आणि दिव्याची ज्योत वाढत जात असेल तर तुमच्यासाठी हे खूपच शुभ संकेत आहे. हे धनाच्या प्राप्तीचे संकेत मानले जातात आणि जर या दिशेत ठेवलेला दिवा तेल संपेपर्यंत चालला तर तुमच्या व्यापारात किंवा कोणत्याही कार्यात फायदा होण्याचे संकेत मानले जाते. दक्षिण दिशेत दिव्याची ज्योत ठेवली आणि अचानक विझली तर अशुभ संकेत मानले पाहिजे. जर या दिशेत दिवा ठेवला असता दिव्याची ज्योत वाढायला लागली तर तुमचे पितृ तुमच्यावर अत्यंत प्रसन्न आहेत आणि त्यांचे आशीर्वाद तुमच्यावर आहे. जर पश्चिम दिशेत दिव्याची ज्योत ठेवली आणि दिव्याची ज्योत जोरात झाली तर यामुळे तुमचा मानसिक ताणतणाव कमी होतो आणि जर दिवा तेल संपेपर्यंत जळत राहिला तर दीर्घकाळापर्यंत तुमच्या जीवनात सुख समृद्धी राहते. आता जाणून घेऊया दिव्यात कोणते तेल आणि कोणत्या देवतेसाठी वापरायचे आहे. शनिदेवाच्या पूजेमध्ये मोहरीच्या तेलाचा दिवा लावणे अत्यंत शुभ असते. यामुळे सर्व प्रकारचे दोष नष्ट होतात. शनिवारी शनिदेवाची पूजा करताना मोहरीच्या तेलाचा दिवा लावला जातो. याबरोबरच तुम्ही जर दिव्यात एक लवंग टाकली तर आणखीनच शुभ परिणाम तुम्हाला मिळतील. सूर्यदेवाला मोहरीच्या तेलाचा दिवा लावल्याने दुर्दैव दूर होते. सूर्यदेवाला तुपाचा दिवा लावल्याने रोगांचा नाश होतो. सूर्यदेवाला तिळाच्या तेलाचा दिवा लावल्यास सर्व प्रकारच्या समस्यांचे समाधान होते. संकटमोचन हनुमानजींच्या समोर चमेलीच्या तेलाचा दिवा लावल्यास हनुमानजी प्रसन्न होतात आणि सर्व संकटांचा नाश करतात. मित्रांनो, संध्याकाळच्या वेळी नकारात्मक शक्ती अधिक सक्रिय होतात. त्यामुळे दररोज छतावर किंवा घरासमोर एक दिवा नक्की लावला पाहिजे. यामुळे तुमच्या जीवनावर वाईट शक्त्यांचे प्रभाव कमी होते. या वाईट शक्ती घरात प्रवेश केल्यास अनेक प्रकारच्या समस्या उभ्या राहतात आणि तुमची सर्व कामे अचानक बिघडायला लागतात. घरात वारंवार वादविवाद, धनाची हानी यांसारख्या समस्या निर्माण होऊ लागतात. यांपासून वाचण्यासाठी रोज संध्याकाळी एक दिवा नक्की लावला पाहिजे आणि देवाकडे प्रार्थना करावी. जर तुमच्या घरात धनाशी संबंधित समस्या, नोकरी किंवा व्यवसायाशी संबंधित समस्या खूप जास्त असतील तर तुम्ही घराच्या उत्तर दिशेत दररोज तुपाचा दिवा लावायला पाहिजे. जेव्हा दिवा जळतो तेव्हा त्यातून निघणारी सकारात्मक ऊर्जा किरणे तुमच्या घराच्या वातावरणाला शुद्ध बनवतात आणि तुमच्या जीवनातील सर्व समस्यांचे अंत करतात. यामधून निघणारी सकारात्मक ऊर्जा तुमच्या मनाला शांत ठेवते. दिवा लावण्यासाठी धातूचा दिवा वापरा. जर तुम्ही मातीचा वापरत असाल तर तो खंडित नसावा. याशिवाय दिवा जळल्यानंतर दिवा न विझण्याची काळजी घ्यावी. यासाठी तुम्ही काचेची चिमणी वापरून दिवा झाकू शकता. जर कोणत्याही कारणाने दिवा विझला तर देवाकडे क्षमा मागून पुन्हा दिवा लावावा. कधीही घरातील मंदिराच्या दिव्याला बदलण्याची चूक करू नका. जर तुमच्या मंदिराचा दिवा फुटला किंवा खराब झाला असेल तरच तुम्ही तो दिवा बदलावा. पण तरीही तुम्ही त्या दिव्याला फेकू नका, तर त्या दिव्याला आपल्या घरात सांभाळून ठेवा. कारण तो दिवा खूप जुना असतो. त्यात सिद्ध झालेली दिव्यांची शक्ती येते. त्यात सकारात्मक ऊर्जा देखील येते. मित्रांनो, आत्ता पाहूया जर तुमच्या दिव्यात वात शिल्लक राहिली तर त्याचे काय परिणाम होतात. तर सर्वात पहिले हे पहा की जर तुम्ही कोणत्याही झाड फुलांची पूजा करत असाल, त्या पूजेत लावलेला दिवा पूर्णपणे जळत नसेल किंवा त्यात वात शिल्लक राहिली असेल तर यामुळे तुमच्या घरात आजार येऊ शकतात. हे आजारांचे संकेत असतात आणि हे आजार कधीच तुमचा पाठ सोडत नाही. जेव्हा तुम्ही कोणत्याही झाड फुलांची पूजा करता किंवा मंदिराच्या बाहेर कोणत्याही ठिकाणी पूजा करता तर हे लक्षात ठेवा की तुमची वात पूर्णपणे जळली पाहिजे आणि त्यात तूप शिल्लक राहू नये. हे तुमच्या चांगल्या आरोग्यावर खूप प्रभाव टाकते.
जर तुमच्या घराच्या मंदिरात दिव्याची वात पूर्णपणे जळत नसेल किंवा पूजा करताना दिवा वारंवार विझत असेल तर नक्कीच तुमच्या घरात नकारात्मक ऊर्जा आहे आणि ती तुमच्या पूजेत विघ्न आणण्याचा प्रयत्न करत आहे. कारण तुमच्या घरात नकारात्मक शक्त्यांचे वास्तव्य झाले आहे आणि त्यांना सकारात्मक शक्त्यांमध्ये बदलवण्यासाठी तुम्हाला काय करणे आवश्यक आहे तर तुम्ही स्वच्छ तन मनाने दिवा लावावा आणि त्यानंतर श्री स्वामी जय श्री कृष्ण ओम नमो नारायण याचा जप करावा. असे केल्याने नकारात्मक ऊर्जा कमी होऊन सकारात्मक ऊर्जा वाढत जाते. कारण मित्रांनो, तुम्हाला माहीत असेल की एका वातावरणात एकच प्रकारची ऊर्जा राहू शकते, मग ती सकारात्मक ऊर्जा असो किंवा नकारात्मक ऊर्जा. आणि ज्या वाईट शक्ती असतात त्या कधीही तुमच्या घरात दैवी शक्त्यांचे वास्तव्य होऊ इच्छित नाही. कारण जर तुमच्या घरात देवाची कृपा झाली तर त्या वाईट शक्त्यांना तेथून निघून जावे लागेल. त्यामुळे या वाईट शक्त्या नेहमीच तुमच्या पूजेत अडथळा आणण्याचा प्रयत्न करत असतात आणि त्यामुळे आपला दिवा वारंवार विझतो किंवा दिव्याची वातच पूर्ण जळत नाही. तर या सर्वांपासून वाचण्यासाठी तुम्हाला काय करायचे आहे? तुम्हाला खऱ्या मनाने देवाचे स्मरण करणे आवश्यक आहे आणि तुम्ही जेव्हा दिवा लावता तेव्हा देवाकडे प्रथम प्रार्थना करा की तुमच्या आजूबाजूला जितकी नकारात्मक ऊर्जा आहे ती सर्व नकारात्मक ऊर्जा तुमच्यापासून दूर जावी आणि घरात सकारात्मक ऊर्जेने वास्तव्य करावे. मित्रांनो, जर पूजा अर्चा केल्यानंतरही वारंवार तुमचा दिवा जळत विझत असेल आणि हे लक्षण वारंवार दिसत असेल तर तुम्ही आणखी एक उपाय करू शकता, गंगाजलाचा. कारण गंगाजलाला सर्वात पवित्र मानले जाते. तर तुम्हाला काय करायचे आहे? गंगाजलाने एक वर्तुळ तयार करायचे आहे आणि त्यात दिवा ठेवावा. कारण मित्रांनो, गंगाजल खूपच पवित्र मानले गेले आहे. महादेवाचं वरदान देखील गंगाजलाला मिळालं आहे. तर गंगाजलात सर्वात पहिले कोणतीही वाईट शक्ती प्रवेश करू शकत नाही. त्यामुळे कधीही गंगाजल खराब होत नाही आणि गंगाजल प्रत्येक प्रकारच्या ऊर्जा सकारात्मक ऊर्जेमध्ये बदलवते. जर तुम्ही गंगाजलाने बनवलेल्या वर्तुळात दिवा ठेवला तर हे तुमच्या पूजेमध्ये कोणत्याही प्रकारच्या नकारात्मक शक्ती येऊन देणार नाही आणि तसेच कोणतीही नकारात्मक ऊर्जा दिव्याला त्रास देणार नाही. तर मित्रांनो, या प्रकारे दिवा लावून तुम्ही तुमच्या जीवनाला सुख समृद्धीने भरू शकता. मला आशा आहे की तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल. व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करून चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरू नका, जेणेकरून आमच्या नवनवीन व्हिडिओ तुमच्यापर्यंत नक्की पोहोचतील. धन्यवाद मित्रांनो. बोला श्री स्वामी समर्थ.